आनंद लोके आणि कुणाली जोडी मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 4 खेळाडू आपल्याला स्क्वेअरच्या बाहेर दिसणार आहेत. 6 खेळाडू आपल्याला स्क्वेअरच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक राईट आर्म राऊंड विकेटने घेऊन येण्यासाठी मयूर तयार आहे. दुसऱ्या बाजूला आनंद लोके आपण पाहतोय. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित नियोजित कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ भटवाडीची माऊली चषक आपण पाहतोय. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्टेट बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा चेंडू. मागच्या सामन्यामध्ये क्रिस 11 बोरवली संघाने अप्रतिम कमबॅक केलं. पहिल्या काही क्षणासाठी वाटलं होतं की कुठेतरी मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघ मात्र विजयी होईल, परंतु चांगलं कमबॅक तिथे आपण पाहिलं. इथे मात्र चांगलं षटक आपण पाहतोय. मयूरने मात्र शांत ठेवलंय. आनंद लोकेला बॅक टू द डगआउट पाठवलं. 2 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र आपण पाहिलं विकेटचं पतन होतंय. व्ह्यू रचनेमध्ये बदल आपण पाहतोय. 15 मिनिटाचा अवधी असणार. एक चांगलं आयोजन नियोजन सातत्याने आपण नवनिर्माण मंडळ असू द्यात, क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लब असू द्यात, सातत्याने चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. परंतु त्याच्यामागे खूप अतुनात मेहनत आहे. जो व्हॉलंटियर वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून खूप जास्त मेहनत घेतल्यानंतर एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिकाची पहिली अंडर क्रिकेटमध्ये स्पर्धा आपण भटवाडी नगरीमध्ये पाहतोय. सर्वांचं करूया वेलकम. हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. सॅम्युअल डॉट बॉल तिथे येतोय. सॅम्युअलचा विचार केला नुकताच झालेल्या नामदार चषक बँड्रामध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावलाय. तर चांगल्या लयमध्ये या संपूर्ण सीझन मध्ये सॅम्युअल आपल्याला दिसलाय. इथे बेगेट करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण पाहतोय भटवाडीची माऊलीला नमन करणारा येतोय हा विकेट गॉन. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. व्हॉलंटियर्स ट्राय करा. मॅच बॉल जर आला असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पंच आपण सुरुवात करायची कारण व्हॉलंटियर पोहोचेल तिथपर्यंत कदाचित थोडासा वेळ होऊ शकतो. व्हॉलंटियर्स पोहोचलेले आहेत असं वाटतंय.
मॅच बॉल आलेला आहे व्हॉलेंटियर्स धन्यवाद. विदिन अ मिनिट मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मयूरने काय गोलंदाजी केली आहे. इथे क्षेत्ररक्षण दिवेश पारवे फेकी सुद्धा झाली मयूरच्या माध्यमातून. सिंगल येतो आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त विचार केला आपण एक धाव खर्च केले मयूरने. अर्थातच फलंदाजाला नाचवलंय. मयूरचा दुसरा अर्थ म्हणजेच मोर असं सुद्धा होतो, परंतु मोरासारखं नाचवलंय फलंदाजाला आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. एका बाजूला श्री स्वामी समर्थ अंधेरी ज्या नावाच्या अर्थातच संघाचा दबदबा राहिलाय व्यावसायिक गटामध्ये सातत्याने, तर दुसऱ्या बाजूला मनस्वी 11 विक्रोळी या संघाची सुद्धा कामगिरी चांगली राहिली आहे. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता 6 आणि 4चं कॉम्बिनेशन असणार आहे. स्क्वेअरच्या बाहेर तुम्ही 6 खेळाडू ठेवू शकतात, परंतु स्क्वेअरच्या आतमध्ये 4 खेळाडू असणं बंधनकारक आहे. सागरला आपण पाहतोय चला घाई करा. 15 मिनिटाचा सौदी आपल्याकडे 4 षटकं हाताळण्यासाठी पंच सुद्धा 30 ताकीद देत आहेत. धीम्या गतीचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल कंप्लीट होते. एका बाजूला कुणालला आपण पाहतोय ज्याच्यावरती आता जबाबदारी आहे. या स्पर्धेमधला पहिला चेंडू फेस करताना आपल्याला कुणाल दिसणार आहे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. बरोबर आहे, सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते पंचांच्या माध्यमातून. आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू स्क्वेअरच्या आतमध्ये ठेवावा लागणार आहे, कारण अजूनही दुसऱ्या षटकातील फक्त एका चेंडूचा खेळ झालाय. टायमर सरांनी ऑलरेडी ऑन केलेला आहे. पहिल्या षटकामध्येच ही सूचना ऑलरेडी तुम्हाला टॉसच्या वेळेस देण्यात आली होती. इथे सुद्धा कट अँड बॉलच्या माध्यमातून जावं लागणार आहे. गॉन क्लम झाला फलंदाज. वेग वेग आणि वेग सागरला आपण पाहतोय. न्यू बॅटर थँक डीजे. सर आपल्याला अजून एक महत्त्वाची सूचना आहे. विदिन 15 to 20 सेकंद आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे मिनिमम. ही महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते, कारण टेक्निकल लिमिटेशन सुद्धा काही आहेत. त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला जो वेळ दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू. धुंडो धुंडो रे साजना. टप्पा पडल्यानंतर आपण वळताना पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सागरने सातत्याने चांगली गोलंदाजी केली. लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव आहे. या 4 चेंडूमध्ये सुद्धा फक्त 3 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकामध्ये मयूरने फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. या षटकामध्ये करेक्शन सागरने फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि टोटल धावफलक 3 या आकड्यावरती आहे. 2 चेंडू अजून या षटकातील बाकी आहे. दुसरं षटक मार्गस प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इथे मात्र क्लासिकल लेग स्पिन आपण पाहतो. वाईट बॉल जरी असला
तरी चेंडू काउंट होणार आहे, विकेट काउंट होणार आहे, रन काउंट होणार नाहीये. रन काउंट होणार नाहीये, फक्त विकेट आणि बॉल काउंट होईल. न्यू बॅटर न्यू मॅन फैजान मैदानाच्या आतमध्ये आहे. जबाबदारीचा ओझा मात्र आता फैजानवरती असणार आहे. अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. या षटकामध्ये फलंदाजाला मात्र सूर गवसता आला नाहीये. धावांचा विचार केला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1.5च्या सरासरीने 3 धावा धावफलकावरती आहे. 3 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला, धावफलक फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती आहे. नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध क्रिस 11 बोरिवली. आपण रेडी राहायचे. या मॅच नंतर लगेचच आपला सामना असणार आहे. इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण, रिले फिल्डिंग मध्ये कॅच पूर्ण झालाय का याच्यासाठी आपल्याला बघावं लागणार आहे. नाही तर लगेच तिथे खेळाडू वृत्ती दाखवली रोहन साळुंके. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर रोहनसाठी होऊन जाऊ द्या. उडता व रोहन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला आणि त्याच्यानंतर पराग शिंदेचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. धावांचा विचार केला, धावफलक 4 या आकड्यावरती आहे. पराग शिंदे लेजंड ऑफ गेम. पहिला चेंडू आपण पाहिला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रोहन सालुंकेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अजून एक चांगला बॉल, अजून एक विकेटचं पतन. फैजानला आपण पाहतोय. मायक्रोफोन वरून का मला लेजंड ऑफ गेम सातत्याने म्हटलं जातं, कारण मी सातत्याने तशी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मागच्या अनेक वर्षापासून करतोय. पराग शिंदेला आपण पाहतोय. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्याने लिहिल्या गोलंदाजीच्या रूपामध्ये गाजवल्यात, या हंगामामध्ये सुद्धा असं लेजंड ऑफ गेम आपण पाहतोय मिस्टर पराग शिंदे. आणि या सामन्यामध्ये सुद्धा छाप सोडतोय. पहिल्या 2 चेंडूवरतीच विकेट पटकावलाय त्याने. त्याचं कारण आहे, पहिल्या चेंडूवरती रोहन सालुंकेच्या फिल्डिंगने प्रेशर क्रिएट झालं. अजून एक लेगस्टिकच्या जास्त बाहेर यावेळेस आहे का, तर नाही. नाही, टप्पा पडल्यानंतर सरळ फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन. चला, ऑन हॅट्रिक असणारे गोलंदाज पराग शिंदे मात्र पहिली वहिली हॅट्रिक या स्पर्धेची कंप्लीट करेल का, प्रयत्न तर तेच होते. रनआउटचा खतरा आहे. पहिली हॅट्रिक हुकले, कारण कुठेतरी संधी होती. डाऊन द लेग साइड. यावेळेस मात्र वाईट बॉल आहे. धावांचा विचार केला, धावफलक 6 या आकड्यावरती आहे. स्टेप आउट केलाय, रनआउटची संधी. अक्षय थोडस फंबल होताना आपल्याला तिथे दिसला. धावांचा विचार केला, धावफलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. पराग शिंदेला आपण पाहतोय. इथून मात्र आक्रमण फलंदाजांना सुद्धा करावं लागणार आहे. कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. तिथे क्षेत्ररक्षक अक्षय कव्हरसाठी आला होता, परंतु जर क्लिअरन्स भेटलं असतं तर कदाचित प्रतीक आणि सागरला कुठेतरी प्रयत्न करावे लागले असते, परंतु क्लिअरन्स तिथे भेटलं नाही. बॅकअपला खेळाडू आला अक्षय, त्याने चेंडू थांबवलं. एका धावेने धावफलक 7 या आकड्यावरती आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. क्रिस 11 बोरिवली संघ जर आवाज पोचत असेल तर आपण रेडी राहायचंय. आपला सामना या करंट सामन्याच्या विजयी संघासोबत लगेचच होणार आहे. नवनिर्माण उत्सव मंडळ आणि क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित नियोजित आपण पाहतोय. कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ भटवाडीची माऊली चषक 2025 पहिली वहिली भटवाडी नगरीमधली अंडरम क्रिकेटची स्पर्धा
जिथे मात्र लखपती बनण्याची संधी पहिल्या विजेत्या संघाला असणार आहे. सागरला अटॅक मध्ये बोलण्यात आलंय. सागरचा स्पेल कंटिन्यू ठेवण्यात आलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन द टॅली. रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॉलिंग आर्मचा रिव्ह्यू आहे. UBC लाईव्ह इव्हेंटची टीम आमच्यासोबत जोडली जाईल. स्वतः सतीश सर आमच्यासोबत आहेत. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या अर्थातच UBC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सध्याच्या घडीला कव्हर होत आहेत त्यांची टीम आमच्यासोबत आहे आणि एक पंच जोडले जातील. घेऊया शॉर्ट ब्रेक. स्टेट येऊन कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. भटवाडीची माऊली चषक 2025. नो बॉलचा सिग्नल आपण पाहतोय. चला प्लीज प्लीज पंचांना सहकार्य करा. रेफरल घेण्यात आलाय. त्याच्यानंतर आपण टेक्नॉलॉजीचा वापर केलात. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये झालाय. नो बॉलचा सिग्नल आलाय आणि धाव सुद्धा होती त्याच्यामध्ये एक म्हणजे No+1. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होईल काही सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रोहन झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झाला. कुठेतरी दुविधा मनस्थिती होती. पहिले रोहनला वाटलं की चेंडू षटकारासाठी जाईल का, परंतु ऐन वेळेवरती आपण पाहिलं की त्याला कळलं की चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून रोखणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन्स थोडेसे लेट आपल्याला पाहायला भेटले. डबल डिजिट 10 या आकड्यावरती धावफलक आहे. चेंडू अजूनही 5 बाकी आहेत या षटकातील. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. नो करेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. स्ट्रेट इनटू द विकेट कीपर हँड आपण पाहतोय. अजून 4 बॉल आहेत. इथून मात्र जर 2 मोठे फटके आले तर कुठेतरी धावफलक थोडंसं सेन्सिबल बनेल. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा विकेट कीपर चुकी करणार नाहीये सुरेश सरोज. अजून एक झटका. अजून एक गडी गारद. गॉन. थँक्यू डीजे मास्टर. धावांचा विचार केला. धावफलक 10 या आकड्यावरती आहे. डबल डिजिट 10 ऑन द टॅली. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. कारण ऑन साइडला खेळला होता फटका आणि चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट. 11 ऑन द टॅली. चेंडू आतापर्यंत फेकून झालाय 4. विकेट किपरच्या माध्यमातून थोडं फंबल. जिथे सिंगल होतं तिथे 2 धावा खर्च होतील का. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज बाद होतोय. शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे सर. लॉफ करण्याचा प्रयत्न. अजून एक विकेटचं पतन आपण पाहतोय.
13 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 इज अ टार्गेट. 13 धावांचा पाठलाग करावा लागेल. मनस्वी 11 विक्रोळी टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली, त्याच्यानंतर मात्र फलंदाजांनी थोडंसं निराश केलंय. क्रिस 11 बोरिवली कर्णधार लगेचच कॉम्बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. क्रिस 11 बोरिवली कर्णधार रिपोर्ट करा. अवेलेबल आहे पूर्ण टीम. थँक्यू सो मच. लगेच टॉस साठी आपल्याला या इनिंग नंतर यायचंय. तेरा धावांचा पाठलाग करायचे. श्री स्वामी समर्थ अंधेरी टॉस गमावल्यानंतर मात्र गोलंदाजी भेटली. ती गोलंदाजी मात्र गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. कैलासवासी अनूप डोळस यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय नवनिर्माण उत्सव मंडळ आणि क्रिकेट स्टार स्पोर्ट्स क्लब यांच्या विद्यमानाने यांच्या वतीने लाख मोलाची स्पर्धा, जिथे मात्र कोणत्या तरी एका संघाला लखपती बनण्याची संधी आहे. विजेते पद जर आपण पडकावलं तर तब्बल 1 लाख रुपयाची इनामी राशीची स्पर्धा भटवाडी नगरीमध्ये अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासामधली पहिली स्पर्धा आपण पाहतोय. आणि या ॲडिशन मध्ये नवीन आहे 1 लाख रुपयाचं पारितोषिकाचं किताब कोणाच्या नावावरती जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कारण क्रिकेटमध्ये विचार केला अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात भटवाडीमध्ये, परंतु लखपती बनण्याची स्पर्धा पहिल्यांदा आहे. आणि भटवाडीचा समाज कल्याण क्रीडांगणाचा एक वेगळा इतिहास आहे. जसं आता चंदू सरांनी मागेच म्हटलं की क्रिकेटची पंढरी असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. या विभागामधली समाज कल्याण मैदान सातत्याने नेहमी क्रिकेट इथे चालतं. सॅम्युअल कुंभीन मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. नुकताच नामदार चषक या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावलाय. आता मात्र इथून पहिल्या 2 ते 3 चेंडूवरतीच ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागणार आहे. कारण एका बाजूला रन मशीन सुरेश सरोज, दुसऱ्या बाजूला दिवेश पारवे आपण पाहतोय. दोघांकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, चांगली फटकेबाजी करू शकतात. जेव्हापासून सुरुवात केली आहे अंधेरी संघ म्हणा किंवा ओमकार मलाड संघ म्हणा, सातत्याने चांगली कामगिरी या खेळाडूंकडून झाली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये श्री स्वामी समर्थ अंधेरी. चला टायमर आपला ऑन झाला अशी पंचांनी सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलंय. टायमर आपला ऑन झालाय. आपण पाहिलं ऑफ साईडला कोणताही खेळाडू तैनात जर आपण विचार केला तर स्ट्रेट स्ट्रोक्स आणि नाही आहे, म्हणजे कुठेतरी सरळ बॅटीने फटके खेळता येतील का हे सुद्धा बघावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक दिवेश पारवेच्या फळीला चेंडू आदळतोय. पहिल्या चेंडूवरतीच आक्रमण आपण पाहिलं. सुरेशची मात्र ही शैली आहे. लगेचच फील्ड चेंजेस आपल्याला पाहायला भेटत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस प्रेशर, कारण पहिल्या चेंडूवरतीच मोठा फटका खेळण्याचा मनसुबा दाखवला होता. इथे अकाउंटमध्ये बॅलन्स कमी आणि आपण खर्चाने सुरुवात करतोय. बॅकफुटवरती जाऊन स्वतःला ऍडजस्ट केलं. चांगलं कॉलिंग आपण पाहतोय. तेरा धावांचा पाठलाग करायचा होता. आपण पाहिलं एक वाईड आला त्याच्यामध्ये आतापर्यंत. अजून एक चांगला बॉल संधी निर्माण झाली होती तिथे. आनंद लोके थोडीशी चुकी करतायत. बॅक टू बॅक एक वाईड जरी आला असला तरी सुरेश सरोज 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट झालाय. 4 चेंडूमध्ये 1च धाव. सॅम्युअलला आपण पाहतोय नामदार चषक या स्पर्धेमध्ये नुकताच बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा पटकावलाय. लय मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे. इथे फटका चांगला सुरेश सरोजच्या फळीतून येतोय हा दमदार असरदार भटवाडीच्या माऊलीला नमन करणारा चौकार. 4 धावा. चौकार आलाय. सुरेश सरोज याच्यासाठी ओळखला जातो. पहिले काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये थोडंसं स्ट्रगल करताना वाटला, परंतु जसंच फुलर लेनचा चेंडू आला क्लासिकल ड्राईव्ह त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. एलिगंट चौकार येतोय. 13 धावांचा पाठलाग करताना चौकार पूर्णपणे मॅच मधलं इक्वेशन अंधेरीच्या बाजूने धुकवताना दिसते. पुन्हा एकदा बॅकफुट वरती कट केलाय. जागा बनवली, स्वतःला ऍडजस्ट केलं. पहिला वाला बेहतर तो ये वाला बेहतरीन. सेकंड इन अ रो. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आणि धाव फलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 9 या आकडेवर. 9 ऑन द स्कोर कार्ड. सनीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि सामना श्री स्वामी समर्थ अंधेरी सिंगल हँडेडली जिंकतोय. हार्डलक मनस्वी 11 चांगली कामगिरी आपण सुद्धा केली आहे.
आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला कॅप्टन लगेचच या मुख्य मंचावर, तिथेच आपण टॉस घेऊया. कॅप्टन या मुख्य मंचावर. एका बाजूला आपल्या अर्थातच दिसणार आहे श्री स्वामी समर्थ अंधेरी, तर दुसऱ्या बाजूला क्रिस 11 बोरिवली, ज्यांनी या स्पर्धेचा मोठा उलटफेर केलाय. मालवण मुकेश रॉयल चेंबूर संघाला कुठेतरी पटकणी दिली आहे आणि त्याच्यानंतर ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट, ज्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली, गडी बाद घेतले, मयूर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ट्रिपल एस ची जर्सी आपण पाहतो, ट्रिपल एस घाटकोपरच्या माध्यमातून मयूर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कोणाच्या हाताने द्यायचंय पुढे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहतोय मयूर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर मयूरसाठी होऊन जाऊ द्या. मॅन्डेटरी P1 मध्ये अप्रतिम गोलंदाजीचा भार ज्याने सांभाळला. नेक्स्ट मॅच टॉस या कर्णधार लगेचच जसंच पुढच्या सामन्याला सुरुवात होईल विक्रोळीचा एक उभरता आणि ज्वलंत आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. विशालजी जावीर सर टॉस साठी या कॅप्टन. एका बाजूला श्री स्वामी समर्थ अंधेरी, तर दुसऱ्या बाजूला क्रिस 11 बोरिवली. हॅलो, थँक्यू यशवंत. चला टॉस करून घ्यायचं आहे लवकरच. दोन विजेते संघ बोरिवली आणि अंधेरी सामना आपल्या भेटीसाठी येणार आहे. स्टेशन वाईज संघातील क्रिकेट आपण पाहतोय.